नमस्कार. पंढरीचा परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नवा विषय, नवी माहिती या सदरामध्ये आज आपण जुने राजकारणी जे आहेत त्यांना आपण भेटू आणि आपल्या पंढरपूर तालुक्याचा जुन्या राजकारणाचा, नवीन राजकारणाचा कसा ताळमेळ आहे, जुनं राजकारण कसं होतं, त्या काळातलं वातावरण कसं होतं, आजचं कसं होतं, हा सगळा विषय जाणून घ्यायचा प्रयत्न करू. आज आपण कवठाळी येथे हिंगळे नानांच्या घरी आलेलो आहोत आणि कवठळी गावचे ज्येष्ठ नेते प्रभाकर नाना इंगळे यांची आज आपण सविस्तर मुलाखत घेणार आहोत. आपल्या माहितीसाठी त्यांची संपूर्ण मुलाखत आपल्या प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करू. तर नमस्कार नाना. राम राम. आपली ओळख सांगा आपल्या प्रेक्षकांसाठी. मी कवठळी येथील एक शेतकरी म्हणून काम करतो शेतीचं. आता माझं वय झालंय 78 चालू आहे. आता काय धंदा बेना काय नाही, निवांत भजन कीर्तन अशा कामातच तेवढं जात असतो. आता सगळं बाकीचं बंद केलंय. राजकारण नाही, कुठलं काय सुद्धा नाही, इतर काय नाही. पण आपण जी जुन्या राजकारणाला मोठ्या प्रमाणात पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात सुद्धा तुम्ही सक्रिय सहभाग घेतला. पंढरपूर तालुक्याच्या सहकारी संस्थांमध्ये तुम्ही काही वर्ष होता. तर तुमच्या राजकारणाला सुरुवात कशी झाली? जो जुना तुमचा तरुणपणीचा काळ थोडा आमच्या प्रेक्षकांसाठी सांगावा. मी पहिल्यांदा आट्यापाट्या, कुस्ती अशा मैदानी खेळण्यात मग्न असायचो. नंतर भजनाचा छंद होता मला वयाच्या 10-15 वर्षापासून. भजनाच्या छंदात धोंडोपंताला आत्रे यांच्या मठात मी महिन्याच्या वारीला जायचो. मग तिथल्या वारकऱ्याचं अगदी अनुकरण करायचो. ती वारकरी कसं पाटा म्हणा, काय संगीत चाली-बिली, वारकरी चाली ही अशा त्यांच्याबरोबर असायचो. असं चांगले 10-15 वर्ष त्या धोंडोपंत दादा मठात असायचो. असताना मुद्रुका वारकऱ्याचा पेशा म्हणजे आमचा काय मुद्रुका लावणे सकाळ अंघोळ करून आल्यानंतर. आणि मग तुळशीला पाणी घालून असं जी काही नाश्ता-बिष्टा झाला की मग शेतीतलं काम करायचो आम्ही. तशी काय परिस्थिती मोठी बी नव्हती. तशी हालाकीचंच होती त्या मानानं, काय त्यावेळेस म्हणजे नुकतीच आमच्या वडिलांनी जमीन घेतली होती. आणि मग तिथनं पुढं आम्ही चांगलं शेतीत बी कष्ट करायचो. इकडं तुमच्या खेळात बी असायचो. सगळ्यात मिक्स असायचो. गावाच्या राजकारणात नव्हतो आम्ही पहिल्यांदा. पण पहिल्यांदा 76 साली अण्णा मालक विठ्ठल सहकारीचं स्वप्न त्यांना पडलं आणि त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची उभारणी करण्यासाठी तालुक्यात गावोगाव जाऊन तुमचं रजिस्टर साहेबासहित गावाकडे जायचे आणि सगळी मंडळी बोलवून घ्यायची, गावातली सगळी मेन असो सगळ्या लोकांना बोलवायची. आणि मग तिथं त्यांना विचारायचे, बाबा तुम्हाला मुलं किती? एखाद्याला सांगायचं, बाबा 2 आहे ती, 1 आहे, 4 आहे ती, 5 आहे ती. मग 1 वाल्याला याचा 1 भाग घ्या म्हणणार, 2 वाल्याला 2 भाग घ्या म्हणणार. शेर 2 शेरचं 2 भाग घ्या. 3 वाल्याला 3 भाग घ्या म्हणणार, 4 वाल्याला 4 भाग घ्या म्हणणार. असं त्यांना त्यावेळेस म्हणजे पैशाची उभारणी करायची होती. इकडे पैसा कोणाजवळ द्यायला नव्हता शेतकऱ्याकडे. त्यावेळेस ज्वारी विकून शेतकऱ्यांना बाजार भागवायची इतका हलाखी होती. पैसा नसायचाच शेतकऱ्यापाशी. मग त्याने बँकेची साहेब आणलेली गावात, रजिस्टर आणलेला अजून. आणि त्या रजिस्टरला मग ती म्हणायची, नोंद घ्यायची, 4 भाग टाका ह्यांच्यावर, 3 भाग टाका ह्यांच्यावर. तसं आमच्या वडिलाला विचारलं त्याने, तुम्हाला मुलं किती? आमचे वडील म्हणले, बाबा आहे ती तेवढी. त्यांनी 3 सांगितले आम्हाला. 3 सांगितल्यावर मग ह्यांचं 3 भाग घ्या म्हणले. काय नाही, त्यांचे काय देणे नाही म्हणे, नाही बँकेचं पुन्हा फेडा म्हणली तुम्ही. उशिरा फेडायचं आहे म्हणजे, ह्याला काय एवढं असं लोकांना सांगितलं. प्रकरण करूनच शेअरची त्याने ही केली तयारी. मग अशा तऱ्हेने ती शेअर घेतलं 76 साली. 78 साली आमच्या वडिलाला कॅन्सर झाल्यामुळे वारलं आणि 80 सालाला कारखाना विठ्ठल सहकारी चालू झाला. पण पहिल्या बॉडीत सुधाकर पंत परिचारक यांना त्यांनी गाळलं, बॉडीतच घेतलं नाही.
त्याच्यामुळं पंथात आणि त्यांच्यात मतभेद तयार झाला. हं. ही आमच्या लोकाला काय कल्पना नाही बाकीच्याला. आम्ही काय राजकारण जाणत नव्हतो. हं. तालुक्याचं राजकारण एकच ठिकाणी होतं. कोणी असं मुद्दाम होऊन राजकारण काय करतच नव्हतं. हं. कारण काय त्यावेळेसचा म्हणजे असं राजकारणी लोकच नव्हती लई. हं. गावगानात सुद्धा म्हणजे समाजात एकमेकांत मिसळून आनंदानं, हं. जी काय एखादा सण आला तर ती अति आनंदानं व्हायचा. हं. पण हे राजकारण ढवळल्यावर हं. पुन्हा ते आनंदच गेला खेडेगावातला. हं. मग ती 80ला कारखाना चालू झाला. हं. सुधाकर मालक त्यांच्यापासून फारकत घेतली त्यांनी हं. अण्णापासून, औदुंबर अण्णापासून. आणि मग ती कोणीतरी असं सांगितलं म्हणजे त्या 80ला जी कारखाना चालू झाल्यावर हां, हां. 80ला ऊस नेला माझा. 81ला माझाच ऊस अडवला कवठळीत पहिल्यांदा. बरं. कारण आम्ही मालक फुटल्यावर त्यांच्यापासून हं. आधी रामभाऊ बागेल ही आमच्या घरात मी काय राजकारणी नव्हतो. हं. आमचा थोरला भाऊ त्यात असायचा. हं. ती रामभाऊ बागेल ती त्यांचं मालक सुद्धा अण्णापाशी होतं त्यावेळची गोष्ट आहे. बरं, बरं. मग ते असं राजकारण करायचे. अति सुरुवातीचा काळ होता. अति सुरुवातीचा काळ. हं. मग परत मालक फुटल्यानंतर कोणीतरी सांगितलं, हं. मालक असं अण्णापासून दुरावल्यात आहे. सेक्रेटरी लोकांनी हं. आम्हाला सांगितलं. मग तालुक्यातले कैलासराव खुळे, हं. ही कैलास खुळेचा वडील शंकरराव शंकरराव खुळे, खोळे. हं. भोवाळीचा बाबूराव जाधव, हां. उपरीचा तुळशीराम नागणे, हं. असं शिर सुस्त्याचा तुकाराम घाडगे, शिरधर रोंगे. हे असे हं. हां, खर्डीचा शिरधर रोंगे फेटेवाला. हां. अशी सगळी मंडळी एक ठिकाणी आम्ही असायचो. विरोध असायचा. हं. रामभाऊ बागेल ही आमच्या संघ असायची. हं. आणि मग ती सगळ्यांनी म्हणली, "आता मालकाकडे आपण जाऊ एक दिवशी." हं. मालक फुटले ते म्हणल्यावर. गेलो आम्ही वाड्यात. हं. वाड्यात गेल्यानंतर मग ती या म्हणली, "आज लई जण सगळी मिळून आलाय." मालक बसले होते. मग बसायलाही टाकलं, पाणी आणायला लावलं, चहा केला मालकाने. "आज काय येण्याचं काय कळलंच नाही." म्हणली, "लई जण आला मिळून." हं. आ आम्ही सगळ्यांनीच विचार करूनच गेलो होतो ना. हं. आम्ही म्हणलं, "सटवायला नाही बायको आणि म्हसोबाला सटवायला नाही नवरा आणि म्हसोबाला नाही बायको." हं. ह्या न्यायानं आम्ही बोललो. तुम्हाला नाही मग पब्लिकनं आम्हाला नाही नेता. आम्हाला नेताच नव्हता. हां, हां. मग ही कुठेतरी समितीची ही माणसं असायची. हं. पण ती काय त्यावेळेस ते रुजलं नव्हतं लोकांच्या ह्याच्यात. बरं. काँग्रेसच रुजलं होतं. बरं, बरं. कुठं काय सत्ता चालत असेल ती काँग्रेसचीच चालत होती. आता ही लोकं म्हणते ती पेट्या फोडल्या, अमकं झालं, तमकं झालं. हं. पण त्यावेळेस ही पेट्या काँग्रेसची लोकं मेलेल्याचं सुद्धा मतदान करून घेत होती. हं. हं. गावगाणा. त्यांचं वर्चस्व होतं. ही बोगस मतदान बोगस पूर्वीपासून आहे. मतदान पूर्वीपासूनच आहे, आज नाही. बरं. कारण ती ज्या गावात गेलो ना, हं. चिलाळवाडीला आम्ही भजनाला जायचो. मग तिथे भजनातली पोरं संध्याकाळी अशी मतदान झाल्यावर हं. तिथं जमा झालेली ते सांगायची, "आज मी 50 मतदान केलं. हं. मी 25 केलं. मी हं. 10 केलं." कारण बोगसच माहिताचं कोण परगावी असेल त्याचं, कोण राखत नसते ती सगळी मतं काँग्रेसला. हं. काय आणि एखादा जर समितीला देत असलं तर त्यालाच सांगायचं, "झालं तुझं मतदान, जा माघारी." हं. ती सुद्धा मतदान काँग्रेसला पडायचं. असं त्यावेळचं सुद्धा राजकारण होतं. हं. हं. मग ती इतकं काय दुर्लक्ष असायचं लोकांचं. हं. पण आमच्या गावात पुन्हा 62 साली पार्टी पडली होती. हं. म्हणजे पंचायतीची. बरं. ते आमचं थोरलं भाऊ एक असं गावात मोकळंच होतं. वडिलांनाही सांभाळलं होतं त्याला. हं. काय काम नाही, धाम नाही, काय नाही. हं. निवांत 24 तास 2 टाईम दूध पिऊन असायचा घरी. हं. त्याच्या लक्षात आलं गावात आपण पंचायतचं इलेक्शन लावायचं. हं. मग त्यानं ती अशी पोरं जमवायला चालू केलं. त्यात एक दुसरा म्हातारा एक हुशार गोडसे म्हणून होता. हं. ती गोडसे म्हणला, "ही ही पोरं म्हणला कुठेतरी ह्यांच्या बिहानं पळून जातील म्हणला. हं. तुला सगळ्या संग म्हातारी माणसं काय घे म्हणला यात." हं. आमच्या भावाला त्यानं सांगितलं. हां. त्याने ती पंचायती इलेक्शन लावलं. 9च्या 9 सीटं निवडून आली. बरं. कारण लोकं आधीच त्यांना कंटाळलेली होती. हं. हं. त्यांचीच त्यावेळेस म्हणजे काँग्रेसच इलेक्शन लागलं ना आमदारकीचं असो, जिल्हा परिषदचं असो. हं. आमच्या पार्टीला मतं आमचा गट्टा चांगला होता. हं. 12 जणांचं खोटबोळं आम्ही केलेलं होतं. हं. धनगरं, लोणारी, हं. इथं धुमाळं ही इतर काय जात होती. हं. नागरिकाच्यातली बी घरं आम्हाला त्यावेळेस सहकार्य केलं. हं. पण पुन्हा त्यांनी नागरिकाच्या लोकांना सुद्धा दबावात घेऊन हं. फोडून घेतलं. पुन्हा जे
हिरीत असं त्याचं नाग मोठ नाडा शेंदूर तोडून हिरीत टाकून द्यायची, फड्या काय फोड्या करायची. कोणाचं धनगराच्या वस्त्याच पेटवल्या, मतदान दिलं नाही म्हणून. 2 मोठी मोठी धनगराची होती. त्यात बराचसा ज्वारी इतर माल होता त्यांचा. शेळ्या आत बांधलेल्या, ते शेळ्या पोटं फुटून मेल्या. आणि पण त्यांनी काय केलं नाही, ती गरीबच होती ना. त्याने आपलं दही दूध तूप टाकलं त्या ह्याच्यात अग्नीत. त्यांचं काय अजून बी नाही. ती 2 घरं आता आमच्या गावात अग्रेसर आहेत. काय त्यांचं काय नुकसान झालं नाही. पण ह्याने ज्याला पेटवायला लावलं होतं, त्यातला एक रगतपिती होऊन मेला आणि बाकीची बरीच अशी गळून गेली त्यातली. त्याला काहीच म्हणजे जवळ-जवळ उपाशी मेल्यासारखी मेली. आयुष्यात यश आलंच नाही यश आलंच नाही. आणि ह्या करायला लावणाऱ्याला सुद्धा यश नाही आलं. ते अजून बी खतपतच आहे. त्याच्याकडे मग 50 एकर जमीन आहे. अजून सुद्धा काही त्यांच्यात अशी परिस्थितीत एवढं म्हणजे समाधान नाही. कारण जी चांगलं मिळवताना चांगलं मिळवलं, तर ती इस्टेट त्या माणसाच्या आयुष्यात सुख समाधान देते. आणि जर लोकांचं वाईट करून मिळवलं किंवा वाममार्गानं बायाबाजी असू, इतर दारू धंदा असू, काय इतर काय धंद्यातनं मिळवलेला पैसा माणसाला कधी सुद्धा सुख देत नाही. आणि त्यांना सुद्धा सुख नाही लाभलं. परत ती म्हणजे आता सांगायचं म्हणजे तुम्हाला काय, कारखान्याचं ते माझा ऊस अडवला. त्यांनीच मग परत माझा ऊस अडवायला लावला अण्णाला. अण्णाचे काय ध्यानी-मनी आहे बाबा, ही कवटळीत कोण आपल्याला विरोध करतंय काय. आता विरोधक म्हणून मतं देत होतो आम्ही. त्यांच्यामुळे त्यांना बी राग येत होता. ही माणसं अशी करते ती. त्याने कारखान्याचा ऊस अडवला 81 सालाला. परत बडोदा बँकेत म्हणजे गावाला आमच्या दत्तक बडोदा बँक होती. तिथं प्रकरण होतं माझं. 4 वर्ष आम्ही काढ-घाल करत होतो. चांगलं चाललं होतं माझं तिथं खातं. पण ह्याने तिथं सांगितलं अण्णाकुंड, की ह्यांना कर्ज द्यायचं नाही. इंगळ्यांना कर्ज द्यायचं नाही. तिथंही बंद झालं. आता वडील वारलेलं काय इकडं-तिकडं घरात असं 2 भावंडं होती ती. ती काय संसाराच्या नादातली नव्हती. मग मला ती सगळं बघावं लागायचं. पण आता अडचणीचा भाग तयार झाला. तरी बडोदा बँकेत सुधाकर मालकाला म्हणलं असं-असं झालंय, गाव बँक दत्तक आहे म्हणलं गावाला. आणि गावाचंही आता माझ्यासारख्याचं जर कर्ज अडवलं, तर आमच्या पार्टीच्या लोकांची काय अवस्था? काय? मग मालक स्वतः बँकेत आलं माझ्या. त्यांना त्या मॅनेजरला कावलं म्हणली, "तुला राजकारण करायचं असलं तर बाहेर रस्त्यावर ये. इथं बसून राजकारण करू नको" म्हणली. "काय झालं साहेब? काय झालं साहेब?" मग त्याने ती मॅनेजरला म्हणली, "ती इंगळ्याचं कर्ज का अडवलं?" तर ते म्हणले, "बाबा मला काय माहीत नाही." मॅनेजर म्हणली, "शेती अधिकाऱ्याला बोलवतो." आता त्यांना माहीत नव्हतं असं नाही. त्या साहेबापाशी बसून सुद्धा मी त्यांना म्हणतो, करायचं नसलं तुम्हाला तर माझी कागद परत द्या. मी इथंच फाडून जातो आणि मला मिळालं तर दुसरीकडे बघतो, नाही तर मला काही त्याचं म्हणजे ही बी नाहीत का. मग "नाही, नाही तुम्हाला देणार आहे आम्ही. तुम्हाला लग्नाला सुद्धा पैसे देऊ आम्ही." असं तसं गोड बोलायची आणि तुमच्या सोसायटीच्या सभासदाचा राजीनामा देऊ म्हणायची. बँकेतली साहेब. मग मी म्हणायचो, "तुम्ही वशिल्यावर लागलाय काय? मला काही कळच ना तुमचं. बँकेने काय मागायला पाहिजे शेतकऱ्याला? नीलचा दाखला. सोसायटी असो कुठल्याही बँकेचा नीलचा दाखला. त्याच्या उतार्यावर जो बोजा असेल तर नीलचा दाखला मागायला पाहिजे. पण ही म्हणायची सोसायटी सभासदाचा राजीनामा द्या. आता ह्यांचं काय काम होतं का? त्यांचा आणि गावाचा काय संबंध होता का? पण तरी पण ह्या पार्टीवाल्या लोकांनी, आमच्या गावातल्या लोकांनी अण्णाला सांगून अण्णानं तिथं बँकेत खोच मारली. मग ती मालकानं पुन्हा बँकेत आल्यावर त्यांना ही केल्यावर त्याने मला मॅनेजर म्हणते, "मला काय माहीत नाही. शेती अधिकाऱ्याला बोलवतो." ती शेती अधिकाऱ्याला बोलवलं. त्यांना म्हणली, "बाबा काय?" मालक म्हणले, "काय अडवलं तुम्ही इंगळ्यांचं कर्ज?" ती म्हणली, "त्यांनी डबल कर्ज काढलं होतं. आम्हाला सोसायटीला उभा राहता येत नव्हतं म्हणून ₹200-200 चौघाचं आम्ही काढलं होतं." ती काढताना तरी एक बँक इन्स्पेक्टर होता चव्हाण म्हणून, बाभळगावचा. ती काय करतच नाही. प्रकरणच केलं नाही आमचं त्यानं. केलतं पण मंजूरच देईनाच, पैसेच देईना. मग ती मालकाकडे गेलो मी. एक ती सोसायटी चेअरमन निवडून आणलेला होता नामदेव नागटिळक. त्याला म्हणलं, "कसं काय?" तर "आता काय करायचं?" म्हणला, "हे काही देईनाच." मग
तेव्हा आमच्याकडे मी बिनमाटगाराय सायकली असायच्या. कारण कवटळी आमची म्हणजे काळं रान असायचं. उन्हाळ्यात फुफुटा आणि पावसाळ्यात चिखल. होतावलं एवढं बिनमाटगारा आम्ही लावतच नव्हतो सायकलला. मग ती बिनमाटगाराय सायकल उचलली आणि मालकाकडे गेलो. मालकाकडे जाताना असा गेलो शिवाजी पुतळ्याकडं. तिथं ते सीताराम मेडिकलपाशी तिकडून समोरून माडं आलतं. मालक चाललं होतं कुठं. मग मी हात केला मालकाला आणि हो, हो, हो म्हणलं मालक. मालक म्हणे की ती कुटर होती मालकाजवळ बारकी. उभा केली. काय म्हणली ती? असं-असं म्हणलं, "आम्ही ते उभा राहता येत नाही म्हणून चौघांनी कर्ज काढायचं ठरवलंय" म्हणलं सोसायटीचं. "ती काय चव्हाण साहेब नाही म्हणलं ती कर्ज." मग मालक ती कुठं लावली तिथं जाऊन सीताराम मेडिकल त्यावेळेस फोन नव्हतं बाकीचं फोनच नव्हतं. ती ह्याचा होता फोन काय हां? लँडलाईन वायरचा फोन. वायरचं फोन होतं. ते मालक आत गेले सीताराम मेडिकलमधनं फोन लावला जोशी साहेबाला तिथं. "कोण आहे रे चव्हाण?" म्हणली. "त्याला तेवढं कर्ज दे सांग ती चौघाला." त्यांना काय शेतीसाठी आहे काय कर्ज म्हणली 200-200 काढायला जायचं म्हणली उभा राहायसाठी. मग ती जोशी साहेबांनी त्यांना सांगितले, "ती असा-असा मालकाचा फोन आलता आणि देऊन टाक." ते एवढं होस्तोवर मी तिथं अजून जा म्हणले तिथं देतंय आता. मी तिथं पोहोचलो. ते आमच्या चेअरमनला म्हणायला लागलं, "कोण गेलतं मालकाकडं?" दम द्यायला लागले. ते चेअरमन म्हणलं, "मी नाही बाबा, मी नाही बाबा." मी म्हणलं, "मी गेलतो म्हणलं मालकाकडे." "जायचं नाही का?" म्हणलं. "तुम्ही देत नाही म्हणल्यावर जायला पाहिजे ना," म्हणलं. "कुठेतरी पर्याय हुडकाय पाहिजे का नाही?" म्हणून गेलतो म्हणलं. त्यानं दिलं ती ₹200-200 चौघाला. ती दिलं जून महिन्यात आणि त्याचे आम्ही भरले श्रावण महिन्यात. किती? जून महिन्यात दिलं शेवट. श्रावण महिन्यात भरलं मध्यंतरी. आणि मग परत ती त्यावेळेचं त्याने तिथं पुन्हा मालकाला सांगायला चालू केलं ना, "ह्याने डबल पीक कर्ज काढलं" म्हणून. ती डबल पीक कर्ज काढल्यावर मालक मला आत बोलवलं. मालकाने तोपर्यंत मला आत बोलवलं नव्हतं मॅनेजरपाशी. मग मॅनेजरपाशी गेल्यावर तिथं म्हणले, "काय डबल पीक कर्ज? तुम्हाला माहीत नाही का मालक?" म्हणलं, "तुम्ही सीताराम मेडिकलमधनं फोन लावला होता. ही देत नाही ती आम्हाला कर्ज म्हणल्यावर." मग तोपर्यंत ती मॅनेजर ही म्हणायला लागली, "काय नाही जाऊ द्या" म्हणली. तोवर चहा आलता. मालकाला तिने चहा सांगितला होता. सगळ्यालाच सांगितला होता. "चहा घ्या, चहा घ्या" म्हणले. मग ती साहेबच म्हणायला लागले, "घ्या इंगळी चहा आता चहा पाजून कर्ज देतो तुम्हाला." असं मग घेतला. मी घेत नव्हतो म्हणलं चहा आणि मी घेतला बी नाही. मालक म्हणले, "अरे घे चहा." मी चहाच घेत नव्हतो त्यावेळेस. मग ती मालक पुन्हा मला म्हणले, "आता पीक कर्ज घेऊन जा" म्हणले इथनं आज बसून. जर ह्याने नाही दिलं तर घरी जाऊ नको. परत माझ्याकडे ये. असं मालकानं मला सांगितलं. मग मी तिथंच बसून पैसे घेऊन गेलो गावाकडे. म्हणजे माझा प्रश्न सुटला. पण बऱ्याचशा आमच्या पार्टीच्या लोकांना ती अडवणूकच करायची. म्हणजे जवळ-जवळ आमच्या पार्टीच्या लोकांनी ते टाळलंच होतं. पुन्हा मग मलाच छंद लागला, की आता एकीकडं काय झालं, एकीकडं बँक अडवली, इकडं ऊस अडवला. संसाराची अडचण तयार व्हायचं. मग माणसाला मार्ग कधी चांगलं सुचतात? अडचणीतनंच मार्ग सुचतात. माणसावर अडचण आल्याशिवाय मार्ग सुचत नाहीत. मग मी राजकारणात शिरलो. नाहीतर मी पहिला मुद्रिकवाला होतो. वारकरी माणूस होतो. पण खचून राजकारण केलं पुन्हा. पण असं राजकारण कुणाच्या चुलीमुळं खेळलो नाही कधी. परत मी सोसायटी जिंकून मी 10-12 वर्ष सोसायटी चेअरमन होतो. त्या गावाच्या 1 नंबर सोसायटीचा. पण मी असं केलं नाही. त्यांच्या पार्टीतल्या लोकांना सुद्धा कोणाचं लग्न जमवू, कोणाची जमीन घेऊ. त्या टायमाला त्याला त्याच्याकडे जाऊन गाठ तर घेणार नाही, तर गाठ पडल्यावर विचारणार, "पैसे आहेत का तुझं लग्नात जमले? नसेल तर तुला सोसायटी काढून देतो." त्यावेळेस काय अंगठ्यावर सोसायट्या, शिलाळावर सोसायट्या, कुठलं ऊस कोणाकडं काय. पिकाचं नाव नुसतं. काढून द्यायचो त्या माणसाने. विरोधक असो नाही तर पार्टीतला असो. अडचणीतनं नाही. काय काळानं चांगलं राजकारण केल्यावर पंतांनीच मला पांडुरंग सहकारीचं संचालक म्हणून घेतलं. काय? मी 15 वर्ष सलग संचालक म्हणून होतो. ग्रामपंचायतला उभा राहिला का कधी? 2दा निवडून आलतो की मी. सदस्य म्हणून. सदस्य म्हणून. होय. सोसायटीला 10 वर्ष सोसायटीला 10 वर्ष 10-11 असेल. 11-12 असेल. चेअरमन होतो. आणि मग ती कोण परत मग मी झाल्यानंतर असं कोणाला चेअरमन करत. आता तर वर्षाला 5 चेअरमन करतो. गावात आता पंचायतीचं इलेक्शन लागलं तरी बी आमच्या पार्टीला यश येतच नाही असं नाही. वर्षाला
म्हणजे 5 वर्षाला 5 सरपंच असतात आमच्या गावात. आम्ही ती बी प्रथा पाडली आता. म्हणजे कोणाला त्याचं हीच वाटूनी. त्यात काही तसं नाहीच बी. मग जेव्हा एखाद्या सरपंचाला पैसे खायचे, उभा राहायचं, पैसे खायसाठी उभा राहायचं. ती काय कुत्रं नाही का एखाद्या घरात घुसत, हाणलं तरी हाड म्हणलं तरी जात नाही. तसं खाणारी माणसं त्यात उभा राहून पैसे हाणाय बघते ती. पण त्यात काय अर्थ नाही. मग आम्ही ती 5 वर्षाची प्रथा पाडली. सोसायटीलाही 5 वर्ष, पंचायतीलाही 5 वर्ष. 5 वर्षाला 5 अशी प्रथा. वर्षाला 1 सरपंच, 1 चेअरमन. तेव्हापासून काही नाही राजकारणात असं म्हणजे मिळून मिसळून आमच्याकडेच येतात. आता विरोधक आमच्याकडे येतात. आपण मिळून खेळू. काय? त्यांच्यात बी आता काय तसं म्हणजे त्यांची मोठी भावकी आहे. त्यांच्यात तशी एकी नाही. एकी होतच नसती कारण स्वार्थांमुळेच एकी फुटती कोणाची बी माणसाची. आमच्या सुद्धा पार्टीत जरी आम्ही 12 जणांचा फुटबॉल करून खेळत असलो, तरी सुद्धा आमच्यात सुद्धा स्वार्थ तयार झाल्यावर तिथं विक्षेप तयार होतोच. पण आम्ही विक्षेपच ठेवला नाही. ते स्वार्थच कोणाला येऊ दिला नाही. त्याच्यामुळं आता ती आमची पार्टी बी निवांत आहे. चांगली काम करते. त्यांच्यातली बी आमच्याकडे येते ती. मग आम्ही तुमच्या संग मिळून खेळतो. हां, म्हणजे मी होकार देतो आता कोणाला तरी. कारण आमची पार्टीच तिथं कसं झालंय, त्यांचा समाज एक वटून पहिला असा असायचा. पण परत 62 सालच्या इलेक्शनात फुटला होता. परत त्यांनी काय कसं दम देऊन म्हणा, कोणाचं गोड बोलून म्हणा, कोणाला पैशाचं आमिष देऊन म्हणा, त्यांनी ती फोडून घेतली आपल्याकडं. त्यातनं अजून बी आमचं काम करणारी बरीचशी नागरिक मंडळी आहे. नाही असं नाही. त्यांच्यासमोर जरी ती काय बोलत असली, तरी आमचं काम करणारी बरीचशी मंडळी त्यांच्यातली सुद्धा. कारखान्याला निवड कशी झाली? म्हणजे तुम्ही मागणी गावात कोणी केली का? मागणी कुणीच केली नाही बरं. आणि मी पण मागितलं नाही. मग पण कार्य चांगलं करायचो. सोसायटीचं असो, पंचायतीचं असो, जिल्हा परिषदचं असो, हे तुमचं तालुका पंचायतीचं असो, नाहीतर आमदारकीचं असो. पळून काम करणार. अण्णा 4 वेळेला निवडून आलं पंढरपूर तालुक्यात. पण 4ही वेळेला आमची पार्टी कवठळीतनं आम्ही एक मत सुद्धा जादा जाऊ दिलं नाही अण्णाला सुद्धा. अशी आमची पार्टीचं तसं तत्व चांगलं होतं. लोकं गरीब होती सगळी. ह्यांच्या जाचाला कटाळून फुटलेली होती. त्याच्यामुळं ती काय हलली नाही ती. मताच्या टायमाला आम्हाला लई त्रास घ्यावा लागत नाही. ते ऑटोमॅटिकच काम करते ती मिळून. कारण त्यांना माहीत आहे आपली पार्टी का पडली या. आपली पार्टी ह्यांचा त्रास होतो. ह्या पुढारी लोकांचा गावातल्या. म्हणून ती एकवटली होती. आणि ती आजही जवळ सगळा समाज एकवटून आहेच. तरी पण तशी आमची पार्टी कवठळीत म्हणजे 45% अशी म्हणजे 10-15% आमची कमी पडती त्यांच्यापेक्षा. नाही असं नाही. कारण त्यांचा दबाव काय ती दबावाखाली बी घेते ती. त्यांच्यात दारू काढणारी आहे ती, त्यांच्यात दारू पिणारी आहे ती, दारू पिऊन दम देणारी आहे ती, चोऱ्या करणारी आहे ती, सगळी आहे ती. पण ती त्यांचं काय जिरवाजिरवी बी करते ती. आणि मग पोलीस लोकं हे हप्ते खाऊन ती चालतंय काही वेळा. पण दारू कवठळीतली 25 वर्ष बंद आहेत. तसं मी कष्ट घेतलं. प्रत्येकावर अर्ज करताना महिन्याला 100, 200, 300 रुपये मी खर्च करायचो. पाकिटात घालून पाठवायचं म्हटलं तरी. मग फौजदारला असो, तहसीलदारला असो, SP ला असो, जिल्हा अधीक्षकाला असो, कलेक्टरला असो, असा अर्ज द्यायचो. 5-7 पाकिटं व्हायची. प्रत्येकी 25 रुपये म्हणलं तर 1.5 पाऊण 200 रुपये खर्च यायचा. महिन्यातनं मी 2दा करायचो. त्याच्यामुळं दारूवाल्याला काय पडू देना. दारूवाल्याने धंदा बंद केला. आत्ता सुद्धा चालूला 1-2 कोणतरी विकते ते असं समजतंय. पण तिथलं ते आमचं बीट हवालदार असो किंवा कोणती पोलीस खातं त्यांचे पैसे हप्ते खाऊन ते अजून चालू केलंय म्हणते ते. मी आता घरात अर्ज लिहून ठेवलाय. काही सह्या बी घेतल्या ते. पण आता मी करणार आहे. ती सुद्धा अर्ज करणार आहे. देणार आहे. तालुक्याचं राजकारण करताना समजा ह्याच्यावर निवड झाली तुमची म्हणजे कारखान्यावर निवड झाली. त्यावेळेला काय तिथनं पुढचं कार्यकाल किंवा तालुक्याच्या राजकारणात कसा सक्रिय सहभाग लोकांची त्यावेळेला काय अडचणी, कामं विरोधकाची आपल्या म्हणजे तुमच्या पार्टीची कशी केली तुम्ही? ती थोडीशी आमच्या प्रेक्षकांसाठी सांगा. मी सोसायटी चेअरमन होतो तरी विरोधकाचं कोणाचं अडवलं नाही. कारखान्याचा संचालक होतो तरी सुद्धा विरोधकाचा सुद्धा ऊस त्यांचं काही जरी मतभेद झालं आणि त्यांनी जरी एखाद्या त्यांच्यातल्या माणसाचा ऊस अडवला
किंवा सोसायटी त्यांचं ती बँक अडवायची, बडोदा बँक अडवायची. त्यांना मी इकडे लगेच सोसायटी द्यायचो. किती बी त्याच्यावर बोजा असू द्या. पुन्हा कोणी ऊस अडवला, तर त्याचा लगेचच शेअर इकडं शेअर घ्यायच्या आधी त्याचा ऊस लंपास करावा कारखान्याला, पांडुरंगला. मी असं म्हणजे राजकारण कारखान्यात बी केलं नाही, सोसायटीत बी केलं नाही कधी. त्याच्यामुळे मग लोकांचे सहकार्य ऑटोमॅटिक मिळायचं. एखाद्या वार्डात जरी आता आमचं मतदान जरी कमी नसलं, तर तिथं सुद्धा आमची काय सीट निवडून आली 1-2 वेळा. का आली? ते आमच्या जोडीची उभा राहणारी परत मालकाला सांगत गेली, "आम्हाला उभा केलं" म्हणली, "पाडलं ह्याने आम्हाला." मालक म्हणले, "ते आम्हाला समजलं मला." मालक म्हणलं, "त्याला नीट विचारा" म्हणलं. "आम्ही लोकांची कामं करताना मतभेद ठेवून कधीच केली नाहीत. एखाद्याच्या बांधायला गेलं तरी एखाद्यानं आम्हाला आमच्या पार्टीतल्यानं जरी नेलं आणि त्याची चूक असली, तर त्याला आम्ही सरळ सांगायचो, "तुझं चुकतं इथं." असं सांगायचं. ते एका खेड्याच्या माणसानं जमीन घेतली आमच्या कवठळीच्या हद्दीत. त्याचा बांध आमचा मित्रच रघु गोडसे म्हणून एकदम माझा जवळचा सहकारी. सोसायटीचा चेअरमन बी मी त्याला केलं. आता ती मार्केट यार्डात ही आहे, संचालक आहेत रघु गोडसे. पहिला होता. आता चालूला अरुण नागटिळक आहे. त्यावेळेस ती रघु गोडसे संचालक पहिल्यांदा घेतला त्यांनी. म्हणजे असा सहकारी असताना सुद्धा त्या बांधाला मला त्या खेडकरानं बोलवलं. गेलो तिथं, तर तिथं बरंच असं त्यानं ती JCBनं टोकरून जवळ-जवळ 4-5 फूट रान त्याच्या रानात मी सोडून टाकलं. ती धोंडं वरलं धोंडं खाल्ल्या धोंड्यावर बघून मी ते माझा सहकारी जरी असला तरी त्याला सांगितलं, "ही काय बरोबर नाही रघु. ही माती लावून देतो. तुझा खर्च करून तू आज केलं का नाही लोकांचं, तर तू माती लावून शनला दे आता. JCB लाव अजून एकदा. तुझ्या स्वार्थासाठी लावला होता. तसा आता समाजाच्या म्हणजे आपल्या हातनं बेकार झालेल्याची चूक सुधारण्यासाठी एकदा घालव पैसे." त्यानं ती लावून दिली माती त्या माणसाला. ती माणूस मला सोडायला आला वस्तीकडे. आदली दिवशी नुसतं मला म्हटला होता, "पंढरपुरी नाना उद्या आमच्या बांधायला पाहिजे." मग पुन्हा पण त्याला तसं रघु गोडशेला सांगितल्यावर ती म्हणला, "नाना." त्याने एक भाऊच पाठवला होता मला न्यायला. पण सोडायला मात्र ती म्हणला, "मीच नानाला सोडून येतो." ते आमच्या घरी आलं पुन्हा. मग येताना मग मला म्हणायला लागलं, "आयला तरी म्हणलं की असं कसं काय? एक घर असून ह्यांना कशी लोकं मानती ती?" ते आज मला कळलं म्हणला, "तुम्ही रोज लागणारा माणूस रघु गोडसे, त्याला सुद्धा तुम्ही काहून सांगितलं ह्याची माती लावून दे म्हणून." आपला जरी असलं तर चुकीला चूकच अजिबात म्हणायचं. चुकीचं म्हणजे करतच नव्हतो. बरं. आणि त्याच्यामुळे मग मी जरा कोणाच्या बांधायला गेलो तर जरा टाईट बोलायचो. कारण अ, असं लोकात गेलं तर असं मळमळ कोणाला म्हणजे मतासाठी मतासाठी असं गुळगुळ वागत नव्हतो मी कधी. बरं. पडला तर पडू द्या म्हणून. मला एकदा पार्टीतल्या लोकांनी पाडलं. बरं. ह्याला लय म्हणजे ही सारखं निवडून येते ती म्हणून. तरी पण मी सहन केलं कोणाला म्हणजे त्याच्यावर पुन्हा पार्टीवर कोबाव धरून त्यांना कधी उलटं-पालटं केलं नाही. काय माझा स्वभाव असा पहिल्यापासून होता. आता काय माझं सगळं राजकारण सुटलंय. ते आता संसार सुद्धा सुटलाय. मी जवळ-जवळ पोराच्या ताब्यात देऊन 20-25 वर्ष झाली. आणि मग काय मी राजकारणातलंही बघत नाही आता. जर कुठं इमर्जन्सीला कोण आला एखादा, तरी सुद्धा त्याला सांगत असतो कोणतरी पोरांकडे बघा. नाही, नाही तुम्हीच हे पाहिजे म्हणलं, तर अजून बी जातो कुठेतरी. आता समजा नाना मोठ्या मालकाचा काळ तुम्ही कामच केलं त्यांच्याबरोबर जुन्या कामाची सुरुवातीच्या काळापासून काम केलं. त्यांचा काळ, त्यावेळेचं राजकारण, आता प्रशांत मालकाचा काळ आणि आताचं राजकारण, काय फरक, तफावत काय जाणवते का? सुधाकर मालक म्हणजे जवळ-जवळ तालुक्यातलं देव माणूस होतं. त्यांच्यात काहीतरी ईश्वरी अंश सुद्धा असला पाहिजे. म्हणजे माणूस म्हणूनच होता ती. पण काय का होईना थोडा ईश्वरी अंश त्याच्यात नक्की असला पाहिजे. कारण त्याने आयुष्यभर ब्रह्मचारी पद टिकवलं. बाकी कुठली गोष्ट टिकवता येईल. पण गालबोट न लागता ब्रह्मचारी पद टिकवणं इतकं सोपं नाही. कारण राजकारणातला ती काय हरिपंथातला बी नाही. हरिपंथातली अशी ब्रह्मचारी लागली लोकांच्या ह्याच्यावर नजर ठेवायला. मग ही राजकारणी माणूस होता. पण अगदी देव माणूस. आणि त्यांच्या संग बी राजकारणात पहिलं वारकऱ्यात होतो. परत राजकारणात आल्यावर सुधाकरपर्यंत परिचारक माझ्या सहवासात आलं.
आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरंच काळ काम केलं. पण त्यांच्या संगतीनं आमची सुद्धा मनाची चांगली उन्नती झाली. आमच्यातनं सुद्धा वाईट कुठल्या गोष्टी घडल्या नाहीत. आता मला वाटतंय तेवढं मी बोलतोय. घडलेल्या आता काय सगळ्या मी बोलतोय हे सगळं सत्य आहे असं नाही. चुकून माणूस चालताना माणसाचं सहज पाप होतं कुठलं तरी. खरं बोलताना सुद्धा पाप होतं, खोटं बोलताना सुद्धा पाप होतं. असं नाही होत असं नाही. पण होतावेळी एवढं मला दिसतंय त्या मानानं तर आम्ही चुकलो नाही त्यांच्या सहवासामुळं. आणि आता ती म्हणजे मालकानंतरच्या काळात मालक वारल्यानंतर मी अख्खं वाड्यावर जायचं सोडून दिले. होय. हो, अजिबात नाही. पुन्हा ती प्रशांत मालकानं आमच्या ती पोरग्यालाच म्हणते ती, "या बाबा तुम्ही येत जावा दिलीप. आता नानाला बसू द्या घरी." असं कारण असा आता काळ चालू झालाय. आता मी काही राजकारणात नाही. आता ह्यांचा काळ म्हणजे कसा आहे, ह्यांच्या काळात आता ही काय करतील ती ह्यांच्याला बघावं लागणार. मालकानं जे चांगलं केलं, आता मालकानं जरी चांगलं केलं, तरी लोकांनी मालकाला शेवट दगा दिला, तालुक्यातल्या लोकांनी. कारण कसं आहे, लोकं आता म्हणजे चांगलं सुद्धा पचत नाही. दिवाळीत सुद्धा माणसाला गोड खाता-खाता चांगलं चिकन खायची लोकांना सवय लागते आणि ते तिखट कसं खायचं ही त्यांना सुचतं. कशानं? त्यांना गोड सुद्धा चालत नाही काही वेळा. तसं ही मालकाचं सुद्धा गोड चाललं नाही लोकांसनी. मालकाला सुद्धा दगा दिला लोकांनी. राजकारणात अति चांगुलपणा पण काही कामाचा काय नाही. कामाचा नाही, कामा नाही. मग ती चांगल्या माणसाला सुद्धा राजकारणात ही नाही, ठिकाण नाही. आता त्या मानानं म्हणजे अलीकडल्या राजकारणात तसं बरं चाललंय. भाजपचं कसं आहे, भाजप ही पक्ष म्हणजे हिंदूवादी पक्ष आहे आणि हिंदूवादी पक्ष असल्यामुळं त्यांना बऱ्याचशा लोकांची साथ मिळतीच, नाही असं नाही. कारण भारत ही देश म्हणजे जवळ-जवळ हिंदूवादी, हिंदुस्थान मानते तिथं. आणि मग जरी काँग्रेसवाल्यांनी किती जरी पटवून सांगितलं, शरद पवारांसारख्या माणसाने मस्त रान उठवलं, तरी सुद्धा अजून हिंदुत्ववादाला आपल्या भारतात थरा आहे. नाही असं नाही. आणि त्या मानानं अजून लोकं सहकार्य करतात आणि त्यांनी सुद्धा सहकार्य केल्यासारखं. तसं आपल्या महाराष्ट्राचा असो, भारताचा असो, तसं नंदनवनच केलंय. म्हणजे कसं कुठेही रस्तं कुठल्याही भारतातल्या कुठल्याही भागात गेलं तरी रस्त्याचं काम काँग्रेसपेक्षा कधी बी चांगलं केलंय. आणि इतर बी सुविधा बऱ्याच पुरवल्या त्या. तसं काँग्रेसच्या काळात काय नव्हतं. यंदा रस्ता केलेला दुसऱ्या वर्षी एक जणाला कंत्राट देणार आणि ती खड्डे बुजवायला लावणार. आता तसं नाही. आता त्याच्यात किती खडी, आधी कुठला मुरमाचा थर त्याच्यावर किती इंचाचा खडीचा थर, त्याच्यावर पुन्हा किती इंचाचा मुरुम, त्याच्यावर किती खडीचा थर आणि डांबर काँग्रेसच्या काळात काळायला आणून सडकावर टाकत होती. त्याच्यामुळे ती दुसऱ्याच वर्षी उकडत होतं. आता प्युअर डांबर वापरते ती आणि बरेचसे रस्ते सिमेंटचं केले ते भाजप सरकारनं. त्याच्यामुळं लोकांनी सुद्धा आता जी काही लोकं भाजपच्या विरोधात आहे त्या लोकांना काही ती बरं वाटत नाही. ती म्हणतात बाबा आम्ही समाजवादी पक्षाचा आहे, अमकं आहे, तमकं आहे. आता हे शरद पवारासारख्याला वाटत असेल आम्ही समाजवादी पक्षाचा आहे मी माणूस. मी असं करणार नाही. पण ही काय बरोबर नाही. म्हणजे कसं आहे, समाजवादी असला तरी इकडं समाजात काय? तर आताच्या राजकारणात आणि पहिल्या राजकारणात पहिले इतकं म्हणजे दुर्मिळ होतं असलं बेकारी काही चालत नव्हती. लोकात अजून समन्वय चांगला होता. चावडीवर बसून भांडणं मिटत होती. आता सारखीच पुन्हा मुक्कीशीच चालू झाल्या लोकांच्या. तरी भाजपच्या काळात त्याच्यावर ऑनलाईन केस, अमकं-तमकं ही ठेवल्यामुळं आणि सगळ्या बेकार धंद्यावर चांगला वचक ठेवल्यामुळं एक फडणवीसचं सरकार एक 5 वर्ष होतं. चांगला वचक ठेवला होता त्याने. पुन्हा बी वचक बिघडला. उद्धव सरकार आलं, पुन्हा ही दुसरं शिंदे सरकार आलं, तरी सुद्धा अजून बी बरंच आहे त्या मानानं. काँग्रेसपेक्षा तसं कायद्याचा वचक चांगला आहे यांचा सुद्धा. असं हं. मग आता तुम्ही ज्यावेळेला तालुक्याचं राजकारण करत असताना, काय अधिकाऱ्यांच्या भेटी झाल्या असतेल्या, काय कुठे एखाद्या अधिकाऱ्यासंग खडाजंगी झाली असेल, असा काय एखादा प्रसंग आहे का बाबा एखाद्या व्यक्तीसाठी कामासाठी गेलो त्या अधिकाऱ्यासाठी समजा खडाजंगी करून किंवा एखादी वस्तू, एखादी योजना त्या अधिकाऱ्याला मागून किंवा त्याच्याशी वाद करावा लागला असं कधी झालं का आयुष्यात कधी? असं वाद नाही. मी हं. काम करताना काय करायचो, तोंड गोड ठेवून काम करणार बरं. आणि आमच्या कामामागं
सुधाकर पंत परिचारकांचा पाठिंबा होता. म्हणजे सहसा जर आमचं नाही काम केलं तर मालकापाशी गेल्यानंतर त्या अधिकाऱ्याला करावंच लागायचं. मग ती अधिकारी ओळखायची, की ह्या माणसाचं नाही काम केलं तर मग फौजदार असो, नाहीतर कुठले तहसीलदार असो, इथले आमची कामं सहसा नडत नव्हती. त्याच्यामुळं काय कुठं म्हणजे वाद खेळलोच नाही आपण. वादाचा काही प्रसंगच नाही. मग कारखान्याचंच केलं तरी माझं काम मी केल्याशिवाय कोणाला बाबा ॲडव्हान्स लागायचा आहे, कोणाचं काय, मला कधी अपयश आलंच नाही. आणि मी कधी बिनकाम करता लोकांच्या माघारी आलोच नाही. त्याच्यामुळं काय बी एवढी अडचण आली नाही मला. आता अ, समाधान आवताडे गेले 3 वर्ष म्हणजे पहिली 3 वर्ष, आताच वर्ष संपत आलं म्हणजे 3.5-4 वर्ष आमदार आहेत. आता मागच्या काळ आणि अवताड्यांचा काळ काय फरक आहे का? काय अवताड्यांच्या वतीनं काय कामात किंवा ह्याच्यात काय बदल जाणवतो का? तसं आवताडे हं, पहिल्यांदा एकदा उभा राहून पडलं. हं, हं, दुसऱ्यांदा मग त्यांनी तयारी केली प्रशांत मालकाने आणि आवताड्याने मिळून खेळायचं. हं, मग ते आवताड्यालाच उभा करायचं ठरलं. हं, ठरलं तरी पण प्रशांत मालकानं अशा सभा घेतल्या का म्हणजे बँकेवर ही हं, कार्यकर्ते आम्हाला बोलवून. हं, मग काय करावं लागेल आपल्याला, काय करावं लागेल? मग बरीचशी लोक खेडेगावची लोकं म्हणायची, "नाही तुम्हीच उभा राहायला पाहिजे, नाही तुम्हीच उभा राहायला पाहिजे." हं, पण प्रशांत मालक तसं डोक्यानं हुशार आहेत. हं, त्यांनी ती रंग ओळखला. हं, काय, ही लोकं बधीर झाले डोक्यात. हं, ही काय आता आपल्याला निवडून देत नाही ती. हं, हं, काय, मग बरेचसे मग वाखरी असो, गादेगाव असो, काशेगाव असो, इकडल्या भागात हं, मतदानच कमी पडायचं. हं, हं, लय झालं तर कवठळी आणि हं, शिरढोण. हं, एवढ्या 2 गावाची चांगली टक्कर होऊन आमच्यात काहीतरी लीड राहायचं. पण तिथं तेवढ्याहून होऊन काय करायचं आहे? हं, आणि पंढरपुरात जरी काय थोडं लीड आलं तरी ती मंगळवेढ्यात तुटून जायचं. हं, हं, मग ती मालकानं ओळखून आम्हाला बोलवून घ्यायचे आणि सांगायचं, "बाबा काय केलं पाहिजे आपण?" मग बरीचशी अशी उठून उभं राहायची, "नाही तुम्हीच उभं राहायला पाहिजे." मग आता कुठला उभा राहिला, गादेगावचा उभा राहिला, वाखरीचा उभा राहिला, हं, पुन्हा काशेगावचा उभा राहिला. त्याला म्हणणार, "होय रे, मग तुझ्या गावात इतकी मतं कमी पडल्यावर 1,500 2,000 आणि मग तूच उभा राहून सांगतोय, तू गावात सरपंच तुझ्या पार्टीचा होतोय. आम्ही उभा राहिल्यावर आम्हाला मतं कमी पडत्याती आणि आता अजून पुन्हा आम्हाला उभा राहा म्हणतोय म्हणजे कशासाठी पडायसाठी उभा राहा म्हणतो काय?" असं मालक म्हणायचं. तसं डोक्यानं मालक हुशार आहे. मग मला बी विचारलं. मालक म्हणलं, "तुम्ही कोण का दोघातलं उभा राहिना? प्रशांत मालकाने. हं. तुम्ही उभा राहिला तरी आमच्या गावापुरती आम्ही तुम्हाला जादा मतं पाडणार हं, आणि आवताडे जरी उभं राहिलं, हं, तरी सुद्धा आम्ही जादा मत देणार." हं, असं मी ठणकावून सांगायचो. कारण हं, तसं पब्लिकचं हे होतं आपल्याकडे. हं, पब्लिक चांगलं होतं. हं, आणि त्या मानानं आम्ही केलं बी अवताड्यानं आम्ही निवडून आणलं पहिल्या सालाला. म्हणजे कवठळीतनं जवळ-जवळ 280 मताचा लीड दिला. छोटे मतदान किती बघायला गेलं तर. हं, 2400-2500 मतदान झालतं. हं. त्यातनं 280 मताचा लीड दिला बरं. अवताड्याला. हं, पण काय झालं पुन्हा त्यांच्यात आणि मालकात काय विपुट आलं काय की थोड्या दिवसात. हं, मालकाने सांगितलं, "बाबा त्यांच्या ह्याला जाऊ नका" म्हणून. कशाला? बैठक गावात त्यांचं काय आलतं गावात हं, गावभेटीसाठी. हं, गावातल्या लोकांनी मग ते असं-असं आम्हाला सांगितलं, "बाबा जाऊ नका" म्हणून. हं, आता मी सुटलेलो होतो त्यातनं. हं, राजकारणात मी त्यावेळेस सुटलेलोच होतो. हं, हं, पण ती कोणच गेलं नाही आमच्या पार्टीचं. हं, आणि ती जी अवताड्याला पाडाय पळत होती, हं, त्यातलंच पुढारी झालं त्यांच्यापाशी. हं, त्यानेच पुन्हा मग त्या आमच्या पार्टीत सरपंच हं, आम्ही केलेली माणसं. हं, पुन्हा काय कळालं ती इलेक्शन लागलं, त्यात गावात बी निवडणूक. मग ती ती काय नाही एक सरपंच आहे, मी सरपंच आहे म्हणायचं आणि ते कामं करताना त्याने बरंचसं त्यानेच मोबदला उचलला त्याचा, हं, हं. आमच्या मतदानाचा. बरं. मग परत तेवढी गेली काय 2-3 वर्षाचा काळ. हं, परत इलेक्शन लागायच्या टायमाला आम्ही असं कीर्तनाला गेलो होतो भोसले महाराजासंग हं, मंगळवेढ्याला. हं, तुमचं शेणा नाव्याची पुण्यतिथी काहीतरी होती. हं, हं, तिथं गेल्यानंतर मग अवताडे पूजेसाठी बोलवलं होतं त्यांनी. हं, अवताडे आलं, पूजा केली आणि बाहेर येऊन बसलं. हं, कीर्तन सुटल्यावर मी बी आपलं आलो बाहेर. हं, मग अवताडे म्हणले, "या या इथे, या इथे या." हं,
जवळ बसवलं. मग काय चाललंय, काय नाही, काय नाही म्हणलं. बरं चाललंय म्हणलं. आता ती पहिल्या काळात म्हणलं इलेक्शन आम्ही करून तुम्हाला निवडून मतं दिली म्हणलं. पण ज्याने तुम्हाला विरोध केला, पाडायला प्रयत्न केला, त्याच माणसाचं एवढ्या 2-3 वर्षात तुमच्याकडं जमलं म्हणलं. आमचं काही जमलं नाही. तोंडावर सांगितलं. तोंडावर सांगितलं. मग ती म्हणली, "जाऊ दे आता, झालेलं झाली." हे सुद्धा मला माहीत आहे म्हणली. काय पण आता तुम्ही आमच्याकडनं आल्यामुळं तुम्ही सांगायला यायला पाहिजे होतं. पण मी बी सुटल्यामुळं पोरं काही गेली नाही ती बाकीची. मग मी काही सांगायला गेलोच नाही. मग त्यांनी म्हणले, "आता आताच काम चांगलं करा" म्हणले. इलेक्शन तोंडावर आलतं. मग कालच्या सुद्धा इलेक्शनला ताणून असं सगळं केलं. आता मी सुटलेलो होतो तरी एक 4 दिवस पळालो त्या ह्याच्यात. चांगलं 380चं लीड दिलं 81चं. चालवला सुद्धा. कवठळीतनं. तसं मग त्यांनी त्यांचा भाग चांगला आवडला होता. निवडून आले. त्यांनी पण पहिल्या 2-3 वर्षात सुद्धा भरपूर निधी दिलाय गावगांना. जेवढी तालुक्यातली गावं होती त्यांच्या मतदारसंघात, तेवढा पंढरपूर तालुक्यातल्या मतदारसंघात सुद्धा भरपूर पैसा दिला. आमच्या गावाला सुद्धा भरपूर पैसा दिला. आणि आता तर त्यांचं सुद्धा कार्य चांगलं आहे. ते असं कोणाला गेलेल्याला हे बोलण्यात तर अजिबात ही नाही. चांगलं आहे कार्य. आता त्यांचं चांगलं मिळून आहे प्रशांत मालक ते असं चांगलं आहे. मग आता साधारणतः समजा आता ही नवं राजकारण, जुनं राजकारण, काय फरक जाणवतो का तुम्हाला त्यात? जुन्या आणि नव्या राजकारणात, जुन्या आणि नव्या पिढीत, म्हणजे त्यावेळची लोकं, आताची लोकं, त्यावेळचं राजकारण, आताचं राजकारण, काय फरक जाणवतो का तुम्हाला? अहो त्यावेळची लोकं आणि आताची लोकं, लोकही लोकच आहेत. रामाच्या काळापासून सुद्धा अवचित लोकं होतीच. कृष्णाच्या काळात सुद्धा अवचित लोकं होती. आणि आता सुद्धा अवचित लोकं आहेत ती. माणसात फरक नाही. स्वभाव जे आहेत, जन्मजात स्वभाव जे माणसाचा असतो, ती स्वभाव त्या माणसाला चांगलं वागू देत नाही काय माणसाला, आणि काय माणसाला बेकार वागू देत नाही. मग त्या नेमानंच चाललंय. पहिलं आहे तसंच आताच आहे. आता सुद्धा चांगलं आहे. गोरगरीब पहिली उपाशी मारायची. निसर्ग साथ देत नसायचा. आता बऱ्याचसं पाणी-बिणी सगळ्या लोकांना आहे. निसर्गाची बी साथ आहे. त्याच्यामुळं आता लोकं सुखी आहेत. रोजगारी पैसे पाळून आहेत. त्यावेळेस रोजगारी आषाढापासून उपाशी मरत होती बरीच. कामं नसायची. आता कोणाला बी काम आहे, हाताला काम आहे आणि पैसा भरपूर आहे. आता गुत्ती कामं घेतल्याशिवाय ती बी कुणा शेतकरी बांधायला जात नाहीत. रोजगारी. रोजगारी. त्याच्यामुळे त्यांचं बी चांगलं चाललंय. व्यापाऱ्यांचं बी चांगलंच आहे. शेतकऱ्याच्या बाबतीत तेवढं जरा सरकार थोडं लक्ष कमी पडतंय. आता ती बी काही कमी पाडावं म्हणून नाही. त्यांना काय करावं लागतंय, जेवढी लोकसंख्या सिटीत आहे, तेवढी खेडेगावात थोडी कमी बसतीया. एकूण भारताच्या लोकसंख्येत जेवढी लोकसंख्या सिटीत राहती, त्याच्यापेक्षा खेडेगावात लोकसंख्या कमी आहे. आणि त्याच्यामुळे मग सिटीतली संख्या सांभाळायला त्यांना कुठेतरी एखादा शेतीतला माल महागडा झाला, तर तिथं कुठनं तरी आयात करून ती माल पाडावा लागतोय नाईलाजानं. आणि मग सिटीतली माणसं हुशार आहे ती. ती कोणाला मत देईल तीच निवडून येते. खेड्यातली माणसं काय कुठल्यातरी एखाद्या राजकारण्याने सांगितलं, की धनगराच्या मेंढरावानी कुठल्या बाबळीवर छकारा आपटला एकदा, की सगळी मेंढरं एका जागेला जमा होती ती. अशी लोकं खेड्यातली असते. पण सिटीतली लोकं तशी नाही ती. स्वार्थ साधला तर म्हणणार त्याला मतदान द्यायचं, नाहीतर द्यायचं नाही. त्याच्यामुळं आताचं आणि ती काय पहिले वेगळं नाही. पण शेतकऱ्यावर थोडं सरकारनं लक्ष द्यावं. कारण त्यांच्या मालाला कुठेतरी, आणि ही जी साखर कारखाना इथं राहतं, आता ऊसावर बरंच काय राजकारण अवलंबून आहे. तर ती ऊसाचं प्रत्येक कारखाना काटा हाणायला लागलं. ती काटा हाणण्याकडे थोडं लक्ष सरकारनं सुद्धा दिलं पाहिजे. कारण शेतकरी राब राबतोय. त्याला रात अंधार काय बघून जमत नाही. इचूक, साप ह्याच्याशी टक्कर देऊन ती पिकं पिकवतोय. आणि ह्यानी मात्र 2 टन हाणू, 3 टन हाणू, 4 टन हाणू, काय हाणू वाटेल तेवढं हाणते ती. असं म्हणजे चालू झालं यांचं. पहिलं तसं नव्हतं. कुठल्या कारखान्यात काटा हाणत नव्हती. काय मग 100-200 टनाचा 1 किलोचा कुठेतरी फरक पडायचा. पण आता 2, 3, 4 असं फरक पडायला लागले ती. आणि पुढारी मोठं व्हायला लागले ते त्याच्यावरच इलेक्शन. कारखान्याच्या पैशावरच इलेक्शन. काटा करून आणा म्हणणारा बी काटा हाणतोय. आणि नाही म्हणणारा सुद्धा काटा हाणतोय. या असा काळ आहे. साव बोलून सुद्धा तीच परिस्थिती आहे. तर एवढी सरकारनं सुधारली पाहिजे. एवढी माझी एक आपली पांडुरंग चरणी
विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. प्रत्येकासाठी आवडेल अशी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.